रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणापुढे एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण विवरण करीत आहोत. आजचा अभंग क्रमांक आहे 14वा. संतांनी कर्मयोगावर जास्त भर दिलेला अभंगात दिसून येतो आणि नैष्कर्म्यवाद जो आहे, म्हणजे कर्म करूच नये, हे कर्म त्यागलं ते कर्म त्यागलं, मी वैराग्य संपन्न आहे, अनेक प्रकारचे वैराग्याचे लक्षणं, हे असा जो प्रकार आहे तर तो संतांना फारसा मान्य नाही. कारण कर्मयोग सर्व योगाचा मूलाधार योग आहे. कर्मयोग सर्वश्रेष्ठ योग आहे, कारण त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. जोवरी संग प्रकृतीचा तोवरी त्याग न घडे कर्माचा, करू म्हणते तयांचा आग्रहाचे उरे. माऊली म्हणते कर्माचा त्याग कधी होतच नाही, म्हणून कर्म करा, पण त्या कर्माला तुम्ही हरिनामाची जर जोड दिली तर तुमचं जीवन आनंदमय मंगलमय नक्की होणार. आणि त्याविषयीचा आजचा हा अभंग आहे नाथ महाराजांचा. ऐका. हरे बोला देता, हरे बोला घेता, हरे बोला देता. कर्म कर, हे कर्म करावंच लागणार आहे, पण कर्म करत असताना हरीची जोड त्या कर्माला द्या. काही द्यायचं असलं तर हरी हरी करून द्या. जसं आपण एखादा नैवेद्य दाखवतो किंवा कुठली एखादी वस्तू आपण दान करतो तेव्हा श्रीकृष्ण अर्पणमस्तु असं म्हणतो, म्हणजे ही भगवंताला अर्पण केली असं आपण म्हणतो. किंवा दुसरे संकल्प, इदन्न मम, हे माझं नाही, मी याच्यासाठी देतो आहे, असे जे संकल्प आहेत ना, तसं हरी तुमच्या कर्माला जोडा. हरे बोला घेता, देताना हरी बोला. काही घ्यायचं असेल तर हरी हरी म्हणून घ्या. हे घ्या, तुम्हाला हरी हरी करान घ्या. सर्व कार्य करिता हरी बोला. सगळं काम करताना हरी हरी बोला, कारण हरीने तुमचं सर्व कर्म निर्मळ होणार आहे, सफल होणार आहे, आनंदमय होणार आहे. दुसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात, हरे बोला गाता. गायचं असेल ना तरी हरी हरी बोलून गा किंवा हरीचंच गा. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, अशी सुरुवात करा. कीर्तनाच्या सुरुवातीला आम्ही अशीच करत असतो की हरी, हरीशिवाय दुसरा पर्याय नाही. हरी बोला गाता, गायचा असेल तर हरीचं गा. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हरी गाताना हरी बोला गाता, हरी बोला खाता. खायचं असेल तरी घास घ्या, हरी हरी, आणि मग हरी 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 म्हणून खाताना सुद्धा जिथे जिथे संधी सापडेल तिथे हरी त्याच्यामध्ये जोडा. सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांते. तुम्ही एकटे असाल तरी हरी बोला. आता असं एकांती म्हणण्याचं कारण काय, काही लोक असे असतात की आपल्याला हरिभक्त म्हणावं, आपल्याला महाराज म्हणावं म्हणून लोक दिसले की हरी हरी म्हणायला लागतात. जय हरी, माणसं दिसले जय हरी करतो. आणि एरी जरी हरी हरी म्हणला, रामकृष्ण हरी म्हटला तर काय होणार आहे. तर नाथ महाराज म्हणतात, लोक दिसल्यावर हरी हरी तू म्हणतोच, म्हण, हरकत नाही, पण लोक नसले तरी तो हरी हरी म्हणला पाहिजे. हरी बोला एकांते, एकटा असताना हरी बोला. हरी बोला लोकांते, लोकात जरी गेला ना तरी रामकृष्ण हरी, लोकातही हरी हरी बोला. देह त्याग अंती हरी बोला. देह त्याग म्हणजे मरताना सुद्धा हरी हरी
तुझ्या मुखातून यायला हवा. मरणाच्या वेळी नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. मरताना हरी हरी नक्की म्हणा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. भांडायचं जरी असलं ना तरी हरी हरी बोला. बघा आता कशी गंमत नाथांनी सांगितली. हरी हरी म्हणायचं मग एक शिवी द्यायची, एक ओवी गायची हरीची मग शिवी द्यायची. भांडणच रांगायचं नाही. कदाचित समोरचा माणूस आहे ना, तो भांडणच बंद करून टाकेन का रे, याच्याशी भांडण्यात काय मजा नाही, भांडणात रसच निर्माण होणार नाही. कारण हरीचा रस कसा यात समरस झाला की भांडणसुद्धा होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. काही कांडत असेल ना तुम्ही तरी पण हरी बोला. आता ही गोष्ट पूर्वीची आहे पहा. उखळ असायचं आणि एक मुसळ असायचं मोठं, अगदी 3-4 फूट असं, आणि त्याला खाली बनवलेलं असायचं लोखंडी, आणि मग त्याला म्हणजे तो नाल बसवलेला असायचा आणि ते कुटायचा असं मुसळ असं करायचं मारायचं. ते कुटणे, साळी कांडणं असा एक शब्द पूर्वी होता. 2-2, 3-3 तास त्या साळी कांडाव्या लागायच्या उखळात घालून त्या मुसळाने, आणि मग केव्हा तरी आपले तांदूळ किलोभर तांदूळ मिळायचे. नंतर त्या गोष्टी हळूहळू कमी झाल्या, विज्ञान वाढलं, सुधारणा झाल्या, अनेक यंत्रयुग पुढे आलं, आणि मग त्या साळी कांडण निघालं, मिरच्या कांडण निघालं, सगळं आता कांडून कुटून मिळतं आहे. म्हणजे कुटाणा कमी झाला. कुटाणा हा शब्द त्यातून आलेला आहे बघा. काय कुटाणा लावला आहे याने, हा फार कुटाणेखोर माणूस आहे. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा केली की त्याला कुटाणा. कारण ते साळ पुन्हा कांडावे लागायचे ना. तेव्हा असा जो कुटाणा आहे तो फार पूर्वी असायचा. म्हणून महाराज म्हणतात की असं बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. कांडित असताना म्हणजे साळी कांडित असताना हरी हरी बोला. आता साळी कांडायचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. ते जुनं सारं गेलं, आता नवं आलं. सगळं जुनं गेलं आता. घरोघर मातीच्या चुली गेलं ते आता सगळं गॅस सिलेंडर हे ते आता सगळं नवं आलं आता. उठता बैसता हरी बोला. उठायचं असलं तरी हरी 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 करून उठा, बसायचं असलं तर हरी हरी करून बसा. हरी बोला जनी, हरी बोला विजनी. लोकात हरी बोला आणि लोक नसले तरी हरीचा गजर करा. एका जनार्दनी हरी बोला, हरी बोला. म्हणजे नाथ महाराजांनी सगळ्या कामामध्ये हरीची जोड द्या, म्हणजे तुमचे सगळे कर्म सफल होतील आणि तो संपूर्ण वेळ तुमचा आनंदामध्ये जाईल, असा या अभंगाचा भावार्थ आहे. तेव्हा सगळ्या संतांनी हे सांगितलं, कर्म सोडून द्या, वनात जा, ध्यानधारणा करा, योग करा. याच्यावर साधू संतांनी जास्त भर दिला नाही. उलट त्याच्यावर जमेल तिथे टीका केलेली आहे. माऊली हरिपाठामध्ये लिहितात, योग याग वेधे येणे नोहे सिद्धी. योग अनेक प्रकारचे योग आहेत. म्हणजे पण कर्मयोग सोडून देतात आणि इतर हठयोग, अमुक योग, तमुक योग अशा योगाच्या नादी लोक लागतात. तर त्याने योग, याग म्हणजे यज्ञ, विधी म्हणजे कर्म म्हणजे जे विधी आपण करतो ना, धार्मिक विधी, याने येणे नोहे सिद्धे. वायाची उपाधी दंभधर्म हरिपाठातला अभंग आहे. आणि याचा द्रुपदसुद्धा हरिपाठातलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असंच आहे. आणि या अभंगाचं म्हणजे नाथ महाराजांच्या हरिपाठातलं हरिमुखी गाता हरपली चिंता हे ध्रुवपद आहे. म्हणजे हरीच्याच ठिकाणी सगळे सिद्धांत येऊन मिळतात. तेव्हा नाथ महाराजांना असं म्हणायचं आहे की हरीला सोडू नका, तुमचं जीवन कृतार्थ होईल. हा आहे अभंगाचा सारांश, विवरण, निरूपण. ऐकत रहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि आनंदी रहा. रामकृष्ण हरे.